तुमच्या डिंक्याची समस्या काय माहिती का, आतून ते पोकळ आहे सगळं. मग आतून तुमचं कमजोर झाल्यामुळे ती जी बुरशी आहे ती आतमध्ये काय करते, डेव्हलप होत. का डेव्हलप होती, निसर्गाचा नियम असा आहे, कमजोर जर असेल ना ती त्याला नष्ट कर. कुठलंही झाड असो, फळ असो, पान असो, माणूस असो, प्राणी असो, काही पण दगड असो, तर मजबूत जर असेल तर त्याला जो हमसे जो टकराएगा चूर चूर हो जाएगा. मग तुमचं खोड आहे हे जर आतून जर भरीव असेल, ताकदवर असेल, तर ते समोर जो धडकायला येईल ना त्याचा भोगा कर. आणि जर ते जर कमकुवत असेल तर ते कमकुवतपणा त्याचा स्वतःचाच भोगा करून घेत. निसर्गाचा नियम असा आहे का जे स्ट्रॉंगेस्ट आहे ते सर्वाईव्ह करेल, म्हणजे जे मजबूत आहे तेच टिकल. तुम्हाला जर तुमचं झाड जागवायचं असेल तर ते काय करावं लागेल, स्टोरेज तयार करावं लागेल. ताकद. खोड हे झाडाची बँक आहे. आणि हे जे आहे ना, हे तुमचं हे पान हे पैसा बनवायचं मशीन आहे. मग ह्याच्यात बनवलेला पैसा कुठल्या बँकेत जातो, खोडाच्या. आणि तोच पैसा कधी वापरला जातो, साईजसाठी. तोच पैसा कुठे वापरला जातो, सेटिंगसाठी. सेटिंगसाठी ह्या काडीतला स्टोरेज वापरलं जातं आणि साईजसाठी खोडातलं स्टोरेज वापरलं जातं. माझं वाक्य नीट समजून घ्या. जर जास्त सेटिंग झालं तर पहिलं तुमची काडी रिकामी होती, जवळची काडी रिकामी झाली, तुम्ही काय करता, पोषक फुलं लागायचं औषधं सोडत राहता तुम्ही. त्यांनी काय होतं, ह्या झाड काडीतलं स्टोरेज पुढे सरकतं आणि ते सगळं फुलातून बाहेर येतं. पण नंतर मध्ये गॅप तयार होतो, म्हणजे काडीमधील खोडामधल्या मध्ये गॅप तयार होतो. मग काय होतं, ते गळून जातं. इकून तिकून ते जर प्रेशरने तुम्ही जर वर सरकवलं डोस देऊन, तर मग खोडात गॅप तयार होतो. खोडात गॅप तयार झाला का हे डिंक्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे.